नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नीट पेपर फुटी प्रकरणामधले जे काही एक एक अपडेट समोर येत आहेत, हे अपडेट बघितल्यानंतर अक्षरशः चक्रावून जायला होतं. म्हणजे ज्या शिक्षकांना आपण गुरु मानतो, ज्या शिक्षकांवर आपण एक श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, जे शिक्षक आपलं करिअर घडवतील हा एक ठाम विश्वास आपल्या मनामध्ये असतो, पण केवळ काही पैशांसाठी हे स्वतःला तज्ज्ञ म्हणावणारे शिक्षक जेव्हा काही लाखो फक्त रुपयांसाठी जेव्हा विकले जातात आणि एक मोठं पेपर फुटीसारखं जेव्हा कांड समोर येतं, तेव्हा सगळ्यावरचा आपला विश्वास उडायला लागतो. आता या प्रकरणामध्ये जे अपडेट्स येत आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे, एक मनीषा वाघमारे, त्याच्यानंतर मनीषा मांढरे, ही सगळी नावं पुण्यातली आहेत. बरं, ही दोन नावं तर समोर आपल्या आली होती. आता तिसरं एक नाव आलंय, ते म्हणजे मनीषा हवालदार. हे तीन मनीषा, काय योगायोग आहे, काय हे कनेक्शन आहे, चक्रावून टाकणार आहे. आणि त्यातून आता सीबीआयचा तपास जो आहे तो तर आता लातूरमध्ये सीबीआय सगळी अगदी खणून काढते आता पाळमुळं. त्या लातूरमध्ये आता सीबीआय रद्दीवाल्यांपर्यंत पण पोचलाय. त्यातून जी मनीषा हवालदार म्हणून आहे, जी तिचं आपण सगळं बघूयात की काय राहिली आहे, म्हणजे ती कुठे होती, ती कोणत्या जबाबदारीवर होती आणि तिनं काय केलं, हे सगळं आपण बघणार आहोत. पण आता मनीषा हवालदार ही सीबीआयच्या ताब्यात आहे. सीबीआय कोर्टापुढे आज तिला हजर करण्यात आलेला आहे. जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा आता मनीषा हवालदार हिला सीबीआय कोठडी किती दिवसांची मिळतीये, ती मिळतीये का नाही, हा निकाल येईलच. पण तत्पूर्वी हा मी व्हिडिओ करायला घेतलाय. अर्थात सीबीआय कोठडी मिळेल, कारण प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मनीषा मांढरे या सुद्धा सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत, रिमांडमध्ये आहेत. त्यामुळे आता मनीषा हवालदारच्या बाबतीमध्ये देखील आता काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग आहे. आणि आता हे सीबीआय रद्दीवाल्यांपर्यंत पोचलंय, ते का पोचलंय हेही आपण बघूयात. तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि खूप साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं हा सगळा जो गुंता आहे तो काय आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र हो, धक्कादायक बाब म्हणजे एकेकाळी पुण्याला विद्येचं माहेर घर असं आपण म्हणत होतो. आज पुण्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येत असत किंवा आत्ताही येत आहेत. अनेक शिक्षण संस्था ज्या पुण्यातल्या आहेत, नामवंत आहेत, की ज्याच्यावर पालकांचा विश्वास आहे, विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. त्यातल्या काही शिक्षक जे असतात त्या शिक्षकांवर पालकांचा विश्वास असतो, विद्यार्थ्यांचा विश्वास असतो. पण आत्ता जे नीट पेपर फुटीचं जे प्रकरण झालंय आणि त्याच्यामध्ये जे काही लातूर, पुणे असं जे काही एक कनेक्शन समोर येत आहे, महाराष्ट्रातली ही कनेक्शन समोर येत आहेत, डोकं आपलं सुन्न होऊन जातं की थोड्या पैशांसाठी ही माणसं, शिक्षक ज्यांना आपण गुरु म्हणतो किंवा गुरु मानतो, हे विकली जातात. याचं अत्यंत वाईट वाटतं आपल्याला. आता मी जसं म्हटलं की एक मनीषा वाघमारे, एक मनीषा मांढरे आणि आता नाव समोर आलंय मनीषा हवालदार. मनीषा हवालदारला काल परवामध्येच सीबीआयने ताब्यात घेतलं. मनीषा हवालदार ही सुद्धा पुण्यामधल्या सदाशिव पेठ या भागामध्ये त्या राहणाऱ्या. मनीषा हवालदार यांची मुलं हे परदेशात शिक्षण घेत आहेत, परदेशात आहेत. मनीषा हवालदार इकडे आपल्या पतीबरोबर आणि सासूबाईंबरोबर का आईबरोबर त्या सदाशिव पेठेमध्ये राहत आहेत. सकाळी 10 वाजता सदाशिव पेठेतल्या मनीषा हवालदार हिच्या घरी सीबीआयची रेड पडते. संपूर्ण घर हे छानलं जातं, तपासलं जातं. अनेक महत्त्वाची कागदपत्र, सीडी किंवा काय लॅपटॉप वगैरे असेल, हे ताब्यात घेतलं जातं.
मनीषा हवालदारांना सांगितलं जातं की तुम्ही आमच्याबरोबर चला, अधिक चौकशी करायची त्यांची, तरी त्याच्यामध्ये दिवसभर चौकशी होते आणि मग त्यांना पुन्हा चौकशीसाठी CBI घेऊन जातं आणि थेट त्यांना अटक करतं. आणि याच्या मागे कारण असं आहे की अत्यंत महत्त्वाची कागदपत्र, काही नोट्स हे त्यांच्याकडे मिळालेले असतात, असा एक संशय आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार ज्या आहेत त्या शेठ हिरालाल सराफ, पुण्यातली जी शेठ हिरालाल सराफ ही प्रशाला आहे, या प्रशालेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आत्तापर्यंतची होती. त्या गेल्या 1900 माझ्या मते किती सालापासून 92 का 96 सालापासून त्या 92 सालापासून त्या या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. एक नावाजलेल्या शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि त्या आता नीट पेपर जेव्हा निघतो, हा सगळा नीटचा जो पेपर असतो, हा पेपर काढण्यासाठीची एक तज्ज्ञांची टीम तयार केली जाते. त्याच्यामध्ये काही सदस्य असतात. मग ते देशभरातनं हे सदस्य आलेले असतात आणि ही मंडळी ते पेपर नीटचे काढत असतात. त्यातले काही ट्रान्सलेशन्स करण्याची जबाबदारी काहींवर असते, काहींवर प्रश्न कॉइन करण्याची जबाबदारी असते, काहींवर ते प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहेत ते तपासण्याचं काम असतं. असं वेगवेगळं प्रश्नावलीचं काम या सगळ्या तज्ज्ञ मंडळींकडे असतं. आणि या तज्ज्ञांच्या या समितीमध्ये मनीषा हवालदार, मनीषा मांढरे, PV कुलकर्णी हे 3 लोक जे आहेत. PV कुलकर्णी हे प्रोफेसर आहेत, पण PV कुलकर्णी असे हे तिघांची नावं याच्यामध्ये जोडली गेलेली आहेत. कोणी फिजिक्सचे शिक्षक आहेत, कोणी फिजिक्स शिकवत आहे, कोणी मनीषा मांढरे तुम्हाला माहिती आहे पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये त्या माझ्या मते बायोलॉजी का काय सब्जेक्ट त्या शिकवत आहेत. तिकडे PV कुलकर्णी देखील शिक्षक आहेत, त्यांचा काहीतरी माझ्या मते केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. आणि केमिस्ट्रीचे प्रश्न, बायोलॉजीचे प्रश्न म्हणजे जीवशास्त्राचे प्रश्न, फिजिक्सचे प्रश्न, असे जे काही प्रश्न असतील या नीटच्या पेपरमध्ये ते काढण्याचं काम जी मंडळी करतात त्याच्यामधली ही समिती आहे. या समितीमध्ये ही मंडळी आहेत. म्हणजे नीटचा सगळा जो पेपर आहे हा त्यांच्या समोर असतो. आता या सगळ्यामध्ये जर इंटरेस्टिंगली आपण बघितलं, याचा एक घटना म्हणजे आपण याच्यावर येऊयात. ज्या मनीषा हवालदार आहेत त्यांचं देखील आता काय आहे पुढचा सगळा प्रवास तो आपण बघूयात. पण याचा सगळा घटनाक्रम फार इंटरेस्टिंग आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, तो शेवटचा आठवडा तुम्ही लक्षात घ्या, 3 मेला माझ्या मते नीटची परीक्षा झाली. विद्यार्थी या नीट परीक्षेसाठी वर्षानुवर्ष काम करतात. आपलं एक भवितव्य घडावं, आपण डॉक्टरकीच्या मार्गावर जाणार आहोत यासाठी अनेक जण क्लासेस जॉईन करतात, काय रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या परीक्षेला बसतात. 3 मेला ही परीक्षा झाली. अगदी त्याच्या दुसऱ्याच दिवशी 4 मेला माझ्या मते एक तक्रार दाखल होते की नीटचा पेपर फुटला आहे. आणि त्यानंतर लगेचच या बाबतीमध्ये जे काही IBचं सगळं इंटेलिजन्स ब्युरोचं जे काही सगळं डिपार्टमेंट आहे ते या बाबतीमध्ये कामाला लागतं. कारण NTA जे आहे या संस्थेकडे ही तक्रार येते की पेपर फुटीची तक्रार येते, ती एका ठिकाणावरनं येते, मग अनेक अजून 5-6 ठिकाणावरनं तक्रारी येतात. मग ही NTA म्हणून जे आहे हे IBकडे आपलं सगळं काम सोपवते की याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि लगेच IB देखील तितक्याच तत्परतेने कामाला लागते. आणि याचं सगळं जे काही कनेक्शन आहे हे धुंडाळता म्हणजे 10 मेला राजस्थानमधल्या इंटेलिजन्सनी याच्यामध्ये काम केलं आणि याच्यामधलं जे सगळं कनेक्शन आहे ते जयपूर, हरियाणा, नाशिक पर्यंत येऊन ते पोहोचलं. नाशिकमध्ये शुभम खैरनार याला पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं आणि शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर या नीट प्रकरणातली सगळी पाळंमुळं नेमकी काय आहेत, ते किती खोलवर आहेत आणि याचं सगळ्यात मेन कनेक्शन कुठं आहे हे सगळं तिथनंच समोर आलं. आणि मग तो प्रोफेसर PV कुलकर्णी CBIच्या जाळ्यात अडकला. PV कुलकर्णीच्या सगळ्या माहितीतनं मनीषा मांढरे हिचं नाव समोर येतं.
मग तिची चौकशी होते, तिला ताब्यात घेतलं जातं, तिलाही अटक होते या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्यामधला एक पुन्हा कनेक्शन आहे, ते म्हणजे मनीषा वाघमारे. मनीषा वाघमारे यांचं एक ब्युटी पार्लर, आणि या ब्युटी पार्लरमध्ये येणारे काही तरुण विद्यार्थी जे आहेत, जे नीटची परीक्षा देत आहेत, हे सगळं कनेक्शन वापरून मनीषा मांढरे आणि PV कुलकर्णींनी काही स्वतःचे कोचिंग क्लास, स्पेशल कोचिंग क्लास हे डिझाईन केले, तयार केले. आणि त्या क्लासमध्ये मग लाखो रुपयांच्या फिया या विद्यार्थ्यांकडनं उकळल्या गेल्या, आणि त्याच्यामध्ये मग त्यांना नीट पेपरमधले जे काही प्रश्न आहेत ते त्यांना दिले गेले. आता हे प्रश्न दिले गेल्यानंतर ते काही तिथपर्यंत सीमित राहणार नाही. तो सगळ्या प्रश्नांचा प्रवास, त्या नोट्सचा प्रवास हा मग पुढे सुरू झाला आणि तो देशभर सगळीकडे पसरत गेला. आणि म्हणून मग हे लक्षात आलं की नीटचा पेपर फुटलाय आणि त्याच्यात तक्रारी या सगळ्या आल्या. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारेंचं ब्युटी पार्लर, मनीषा मांढरे या त्यांच्याकडे जातात, त्यांची दोस्ती होते, दोस्ती घट्ट होते. आणि मग या सगळ्याचा फायदा घेऊन मनीषा मांढरे आणि PV कुलकर्णी आपला एक क्लास डिझाईन करतात, ज्याला मनीषा वाघमारे काही स्टुडंट पुरवतात त्यांच्या संपर्कातले, असा ते सगळं कनेक्शन आहे. आणि या दोघांनी मिळून जे जे काही प्रश्न त्या कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना दिले, अगदी सेम प्रश्न हे नीटच्या परीक्षेमध्ये आले. आणि म्हणून हा सगळा संशय, हा तपास सगळा सुरू झाला. आणि आता मनीषा मांढरेच्या तपासामधनं जे नाव समोर आलं ते म्हणजे मनीषा हवालदार. मनीषा हवालदार, जसं मी म्हटलं, त्या फिजिक्सच्या शिक्षिका आहेत आणि पुण्यामध्येच त्या याच्यामध्ये ज्या प्रशालेमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. आता त्यांना CBIच्या कोर्टात हजर केलं गेलं आहे. त्यांच्यावर CBI कोठडी आता मागतीये, ती मिळेलच. त्याचा अजून तो कोर्टातला निकाल अजून समोर आलेला नाही, कारण मी तत्पूर्वीच हा सगळा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करतोय. पण हे 3 मनीषांचं कनेक्शन, आता हे 3 मनीषा एकमेकांना ओळखत होत्या का? तर अगदी चांगल्या ओळखत होत्या. म्हणजे मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांची तर आधीपासून अत्यंत चांगली ओळख, घट्ट ओळख आहे. आता मनीषा मांढरेमुळे मनीषा वाघमारेंची आणि मनीषा हवालदारची ओळख झालेली आहे. आणि त्यातून PV कुलकर्णी, मनीषा मांढरे हे 2 जण मिळून जो नाशिकमधला शुभम खैरनार आहे त्याच्याकडे हे नाशिकमध्ये त्याला काही वर्कशॉप घ्यायला सांगतात, त्याच्याकडे पेपरमधले हे क्वेश्चनेअर पुरवले जातात आणि तो तिकडनं त्या गोष्टी ऑपरेट करतो. हा सगळा जो गुंता आहे हा इतका चक्रावून टाकणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं ना की याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आता नीटनी जाहीर केलेलं आहे की आम्ही आता परत याची एक्झाम घेतोय, पण विद्यार्थी वर्षभरापासून, अनेक वर्षांपासून आपला अभ्यास करतायत, आपलं स्वप्न पाहतायत. पालकही त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात. मग ते पैशानी असेल, त्यांच्यासाठी त्यांना जी काही सुविधा द्यायची असेल त्या सुविधेनी असेल, पण या सगळ्या परीक्षेकडे या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि अशा वेळेला जो पेपर आपण देऊन येतो तो रद्द होतो. या धक्क्यातनं काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे देखील प्रयत्न केलेले आहेत. इतका हा मानसिक धक्का आहे, कारण आपलं वर्ष वाया गेलं. ज्या टप्प्यावर आपण होत, आपलं करिअर कसं होणार, या सगळ्या धक्क्यातनं आत्महत्येपर्यंत हे सगळी प्रकरणं गेली. आणि याला जे जबाबदार आहेत हे महाराष्ट्रातले, अक्षरशः आपल्याला शर्मेनी मान खाली घालावी लागावी असे कृत्य या शिक्षकी पेशातल्या लोकांनी केलेले आहेत, की ज्यांना आपण गुरु मानत आलो, ज्यांच्यावर विद्यार्थी विश्वास ठेवत, श्रद्धा ठेवत त्यांच्याकडे जातोय. शिक्षण आपल्याला मिळेल, आपण काहीतरी घडू शकतो याच्यातनं, हा विश्वास ठेवत पालकही त्यांच्याकडे पाठवतायत. आणि यांनी काय कांड करून ठेवलंय हे जर बघितलं तर किती लाखो विद्यार्थ्यांचं या मंडळींनी नुकसान केलेलं आहे. निश्चितच याच्यामध्ये आता जे काही अजून धागेदोरे यांच्या सगळ्या रिमांडमधनं, कस्टडीमधनं जे समोर येतील आणि त्या पद्धतीने काय शिक्षा होईल, आणि ती व्हायलाच पाहिजे. ती जर शिक्षा झाली नाही तर ही जरब बसणार नाही. आणि अशा पद्धतीचा मग सुळसुळाट, आज हे सगळं कनेक्शन हादरवणार आपल्या समोर आलेलं आहे.
त्यामुळे जर का याच्यामध्ये कुणाला शिक्षा झाली नाही, कारण याच्यामध्ये ती जी मनीषा मांढरे आहे ती इतकी हुशार बाई की जिनं हे सगळे प्रश्न जेव्हा PV कुलकर्णींकडनं तिच्याकडे आले किंवा काय जे काही तिला समोर आले, कारण ती तर त्या समितीतलीच आहे, त्यामुळे त्या समितीतला पेपर जेव्हा तिच्या समोर होता तेव्हा तिने कुठेही नोट्स काढल्या नाहीत किंवा ते प्रश्न लिहून घेतले नाहीत. ते प्रश्न तिने आत्मसात केले, ते प्रश्न स्टोअर केले आपल्या मेंदूमध्ये आणि ते प्रश्न नंतर क्लासमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना दिले. म्हणजे कुठेही पुरावा कुठलाही राहू नये म्हणून हे सगळं प्रकरण केलं. असे हे बुद्धिवान शिक्षक केवळ काही पैशांसाठी आपण काय करतो याचं भान यांना उरलं नाही आणि अनेक लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान या मंडळींनी केलेलं आहे. आता जे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की आता लातूरमधल्या रद्दीवाल्यांकडे सुद्धा CBI पोचलेली आहे. म्हणजे CBI आता किती मुळापर्यंत जातीये, ज्या म्हणजे जिथनं सगळी रद्दी ही येत असते, गोळा केली जाते, ते आता रद्दीवाले सगळे शोधले जात आहेत. जिथे ती रद्दी येते ते बघितलं जात आहे. या रद्दींमधनं नीटचे काही पेपर आलेले आहेत का, त्याच्या काही नोट्स मिळत आहेत का, बरं याचे धागेदोरे काही मिळत आहेत का, की हे कुठनं आले रद्दीत, मग कुठनं आले, अशा पद्धतीने हा सगळा तपास हा आता केला जातोय. पुढे हा तपास अजून काय काय वेगळं वळण घेणार आहे आणि याच्यातनं अजून कोणते कोणते लोक समोर येणार आहेत. आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या मते 15 ते 17 लोकांना अटक झालेली आहे आणि पुण्यातले हे 4 लोक मंडळी आहेत. पण हे 3 मनीषांचं कनेक्शन हे हादरवून टाकणार आहे. त्यामुळे खरंच लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये या मंडळींना तर शिक्षा व्हावीच, पण ज्यांची नीटची परीक्षा रद्द झाली आहे आता NTA या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. ही परीक्षा कधी होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक दिलासा हा त्यांना दिला गेला पाहिजे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.